नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण? तर मस्त मजेतच असाल तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माझा चेहरा सुजलेला वगैरे दिसत असेल, पण त्या गोळ्याने ना असं इतकी झोप लागते, 2-2, 3-3 तास जागच येत नाही, इतकी झोप लागते त्या गोळ्याने. त्याच्यामुळे थोडासा असा चेहरा सुजल्यासारखा वाटतं. कमी काय व्हायचं नावच घेत नाही, ताप, सर्दी आणि थोडासा असा अशक्तपणा खूप जाणवतोय. मला वाटते नजर पण लागू शकते असं माझं म्हणजे 100% असा विश्वास नाही आहे त्याच्यावरती की नजर पण लागली असेल, त्याच्याने पण त्रास होत असेल. पण बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की नजर पण लागली असेल, असू पण शकतं तसं. पहिले लोक खरंच म्हणायचे की बाबा फोटो वगैरे पोस्ट करू नका किंवा छान दिसलं की नजर लागते. हे खरंच असेल बरं का. मला म्हणजे असं आतमधून जाणवते की बाबा लागलीच असेल नजर असं. आज तर मी आत्ता जेवण केले, 4 वाजल्यात, 4 हो 4-4:30 वाजल्यात. एवढ्या उशिरा जेवण केलं कारण जेवणच जात नव्हतं. सकाळी नाश्ता केला होता, पोहे खाल्ले होते आणि आता इतकं त्रास होत होता ना की पोटामध्ये नुसतं असं ओढत होतं. असं उठून बसलं की नुसतं चक्कर आल्यासारखं होतं आणि लगेच पडावं असं वाटतं. नुसतं चक्कर आल्यासारखं होतं आणि लगेच पडावं वाटतं. नुसतं आंघोळून गेल्यासारखं होतं. काहीच करावं असं वाटत नाही दुसरं. नुसतं अंथरूण पांघरून हे पांघरून घेऊन झोपावं असं वाटायचं. इतका त्रास होतो. काय करावं काही समजतच नाही. एवढं पहिल्यांदा झालं असेल मला. आता शनिवारी उद्या 8 दिवस होते एवढा त्रास होतोय. 8 दिवस झालं मला. नाहीतर मी 2-3 दिवसामध्ये लगेच कव्हर होत असते. एवढा कधीच त्रास होत नाही. मलाही तेच वाटतं की नजरच लागली असणार आहे 100%. काय करावं काही समजत नाही. ते मीठ वगैरे तर उतरून टाकतात ते माहिती आहे तेवढं. बाकी दुसरं काय माहिती नाही, काय करता काय नाही त्याच्यासाठी. खरंच असं म्हणजे चेहरा पण असं सुकल्यासारखा झाला आहे आणि शरीरामध्ये काहीच असं ताकद नसल्यासारखं. काय करायची इच्छा नाही होत, काय खावं असं नाही वाटत. असं नाही का एखाद्या झाडाला पाणी नाही दिल्यावर ते झाड कसं सुकून जातं पार, तसं झालं की असं मला स्वतःकडेच मला बघायचं नकोसं वाटतं. एवढं फ्रेश वगैरे राहायची मी दररोज. सकाळी स्वयंपाक वगैरे केला आणि म्हटलं आता आवरून घेऊ बाकीचं राहिलेलं थोडंसं आणि मग जेवायला बसू. मी जाऊन असं बसलेच बेडवरती, पण मला तिथेच झोप लागून गेली लगेच. इतकी झोप लागायला लागली की बसल्या बसल्या तिथेच झोप लागून गेली. भूक लागली नाही, काहीच नाही, काहीच म्हणजे काहीच वाटलं नाही मला. मी तिथेच झोपून गेले. 1 वाजता झोपली होती मी, 4 वाजता उठले डायरेक्ट. असं मला कधीच होत नाही. आणि मी अंथरुणावर मी मागच्या पण ब्लॉगमध्ये तेच सांगितलं की मला म्हणजे असं झोपायची जास्त सवयच नाही. दुपारचं असं कधीमध्ये झोपते मी असं एवढं, पण जास्ती नाही झोपायची सवय. तर असं नुसती झोप लागते मला, नुसती डोळ्यामध्ये झोप. काय करावं काय समजतच नाही आणि काही सुचतच नाही काय करावं. गोळ्या घ्याव्या तरी झोप लागते, नाही घ्याव्या तरी झोप लागते. आता मला दुपारचा डोस होता घ्यायचा, 1 राहिला होता, तर मी ते घेतलाच नाही. रात्री घेईल म्हटलं, त्याच्याने खूप त्रास होत होता. तरी पण तेच झालं. तेवढा वेळ म्हणजे 2-4 तास गेलेच माझे झोपण्यात. झोप लागूनच गेली तरी पण. काय करणार काय समजत नाही आहे. काय करावं काही सुचत नाही. आज एवढा असा चेहरा, असं ही अशी अवस्था कधीच असं स्वतःला असं एवढं म्हणजे हे बघितलं नाही मी. मलाच थोडंसं कसं तरी वाटतं आणि घरामध्ये पण असं मला फ्रेश राहावं असं वाटतं. असं सारखं दवाखान्याचं किंवा हे दुख ते दुख करून असं राहायला नाही आवडत. पण काय करणार, त्रासच होत असेल तर पर्यायच नसतो त्या गोष्टीला. तर ज्यांना नक्कीच माहीत असेल त्यांनी कमेंट करून सांगा मला, म्हणजे नजर वगैरे लागल्यावर असं होतं का किंवा असा त्रास होतो का. खरंच खूप त्रास, इतकं अंग कसं करतं आहे, हातपाय असे नुसते ओढल्यासारखे होत आहे.
परत असं जेवावं असं वाटत नाही, कशातच मन राहत नाही, काही करावं असं वाटत नाही, खावं असं म्हणजे काही जरी समोर आणलं ना तरी असं नको नको असं वाटते, इतका त्रास होतो आहे. होत असेल का असं, म्हणजे नजर वगैरे लागला असेल तर होत असेल का असं? त्याच्यावर काय कोणाला माहिती असेल उपाय तर मला सांगू शकता कमेंट्स करून. मला तर काही एवढं माहिती नाही काय करता काय नाही त्याचं, नजर वगैरे लागल्यानंतर काय करावं काही समजत नाही आहे. होऊन जाईल बरं, पण ते खूप दिवस असं घरामध्ये ना नुसतं बरं नाही बरं नाही बरं नाही असं म्हणून जर राहायचं म्हटलं ना खूप कसं तरी वाटतं. त्या दिवशी मी दुसरा ब्लॉग टाकला होता तेव्हा असं वाटत होतं की आता खरंच बरं वाटते बरं का, आणि खरंच बरं होईल आता त्या दिवशी. पण थोडंसं आहेच अजून, एवढं लवकर ठीक होईल असं वाटतच नाही. बघू आता किती दिवस चालतं. चला, कसा वाटला माझा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मी जे विचारलं नजर वगैरे लागल्यावर काय करतात ते पण मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.